असं त्यांनी म्हटलेलं आहे। या ठिकाणी तर आपण ही दृश्य पाहतोय, राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी। मी सुद्धा, कारण माझा फडणवीस साहेबांवरती माझा विश्वास आहे, कारण त्यांनी दिलेला शब्द जो आहे ते त्या ठिकाणी ते अंतिम पाळतात आणि त्यांनी सांगितलं की गावित साहेब आपण राज्यामध्ये या ठिकाणी आपण राहिलं पाहिजे आणि त्यानुसार या ठिकाणी मी तो निर्णय घेतलेला आहे। आणि आज मी खरं म्हणजे घर वापसी काय म्हणतो आपण, स्वगृही या ठिकाणी मी आलेलो आहे आणि खरोखर निश्चितच मला या ठिकाणी मला आनंद होत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी सुद्धा मला त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी मला म्हणजे भरपूर या ठिकाणी मला मदत केलेली आहे आणि एक महायुतीचा एक म्हणजे महायुतीमध्ये आम्ही आपली शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी असे तिन्ही घटक पक्ष असल्यामुळे या ठिकाणी मी शिंदे साहेबांनाही मनापासून धन्यवाद देईन आणि त्यांनीसुद्धा फडणवीस साहेबांनी विनंती केल्यानंतर त्यांनीसुद्धा ते मान्य केलं की बाबा माझी काही हरकत नाही, त्याबद्दल त्यांनासुद्धा मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। Now what he says is that he has given equal opportunities to everybody. He has given houses, he has given ration, but opposition alleges jumla in this one. ऐसा है कि आप प्रधानमंत्री आवास योजना इसकी लिस्ट निकालेंगे तो इसमें बड़े पैमाने पर मुस्लिम समाज के, अल्पसंख्यक समाज के लोगों को घर मिला है। आप उज्ज्वला गैस की अगर लिस्ट निकालोगे तो आपको यही दिखेगा। आप अगर शौचालय की लिस्ट निकालोगे तो आपको यही दिखेगा। मोदी सरकार की कोई भी योजना आप निकाल लीजिए, उसमें बहुत बड़े पैमाने पर मुस्लिम समाज को और अल्पसंख्यक समाज को फायदा